हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सुंदर असं हे धोत्र्याचं फूल लोकरीपासून कसं बनवायचं ते दाखवणार आहे। यासाठी बऱ्याचशा रिक्वेस्ट होत्या की धोत्र्याचं फूल बनवून दाखवा म्हणून, तर मी हा छोटासा एक प्रयत्न केलेला आहे। कसा वाटला हा आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। खूप सुंदर असं हे फूल झालेलं आहे। नक्की बनवून पहा। इथे मी स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे लक्षात येईल। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे आपण ही 10 नंबरची सुई आणि पांढऱ्या रंगाची लोकर घेतलेली आहे। मॅजिक रिंग तयार करून घ्यायची आहे। सुरुवातीला एक चेन तयार करायची आणि यात आपल्याला मुके खांब तयार करायचे आहेत। 1 2 3 4 आणि हा लूप असा ओढून घ्यायचा। पहिला जो मुका खांब आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा एक चेन तयार करायची आणि दुसऱ्या राऊंडला प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब करून घ्यायचा आहे। 1 2 3 4 4 मुके खांब केल्यानंतर पहिला जो मुका खांब आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। हा झाला आपला दुसरा राऊंड। त्यानंतर तिसऱ्या राऊंडसाठी पुन्हा आपल्याला एक चेन तयार करायची आणि आपल्याला इथे प्रत्येक चेनवर आपल्याला इथे 2-2 असे मुके खांब करून घ्यायचे आहेत। एक पुन्हा तिथेच दुसरा, 2 दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या चेनवर एकत्र 2, 4 झाले। त्यानंतर तिसऱ्या चेनवर 1 आणि तिथेच 1 2 6 मुके खांब तयार झाले। त्यानंतर चौथ्या चेनवर 2 म्हणजे एकूण आपले इथे 8 मुके खांब तयार झाले। तिसरा राऊंड आपला इथे पूर्ण झाला। त्यानंतर पहिला जो मुका खांब आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर चौथ्या राऊंडसाठी एक चेन तयार करायची आणि आपल्याला इथे प्रत्येक चेनवर एक एक असा मुका खांब करून घ्यायचा आहे। 1 2 3 4 5 6 7 8 हा झाला आपला चौथा राऊंड पूर्ण। आणि सुरुवातीला जो मुका खांब केला आहे तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेणार आहोत। त्यानंतर पाचव्या राऊंडसाठी एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब करायचा। पुढच्या चेनवर एक मुका खांब आणि तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला इथे एकूण 2 मुके खांब, म्हणजे हा सुरुवातीचा एक मुका खांब 2 आणि तिसऱ्या ठिकाणी आपण एकत्र 2 केले, हे 4 मुके खांब झाले। पुन्हा आपल्याला सिंगल एक करायचा 5, पुढच्या चेनवर एक सिंगल 6, त्यानंतर पुढच्या चेनवर एकत्र 2 7 8, त्यानंतर पुन्हा सिंगल एक खांब करायचा
9 सिंगल एक खांब, सुरुवातीला सिंगल सिंगल असे 2 खांब केले, 1 2, एकत्र 2 पुन्हा 4, सिंगल 2 6, त्यानंतर एकत्र 2 8, त्यानंतर सिंगल 2 केले 9 10, इथे एक शेवटचा, इथे आपल्याला 5व्या राऊंडला आपल्या इथे 11 मुके खांब तयार होतील. त्यानंतर पुन्हा स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. 5वा राऊंड आपला इथे पूर्ण झालेला आहे. 6व्या राऊंडला एक चेन तयार करायची आणि प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब करून घ्यायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. इथे आपले हे 11 मुके खांब तयार झालेले आहेत. आपला इथे 6वा राऊंड पूर्ण झाला. स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चेन तयार करायची 7व्या राऊंडसाठी. सिंगल असे 3 खांब मुके खांब करायचे आहेत. 1 2 3, चौथा आणि 5वा एकत्र, त्यानंतर पुन्हा सिंगल 6, सिंगल 7, सिंगल 8 9 आणि 10 एकत्र, त्यानंतर 11 12 13 आणि 14 एकत्र आणि स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. इथे आपला हा 7वा राऊंड पूर्ण झाला. त्यानंतर 8व्या राऊंडसाठी आपण प्रत्येक चेनवर एक एक मुका खांब असा करून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. इथे आपले हे 14 मुके खांब तयार झालेले आहेत. इथे आपला हा 8वा राऊंड पूर्ण झाला. स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. त्यानंतर 9व्या राऊंडसाठी एक चेन तयार करायची. प्रत्येक राऊंडला आपण 3-3 मुके खांब असे वाढून घेत आहोत. इथे एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा. 1 2 3 4. इथे आपण हे 4 सिंगल असे मुके खांब करून घेतले. त्यानंतर 5वा आणि 6वा एकत्र करायचा. त्यानंतर 7 सिंगल 8 9 10. हे 4 आपण सिंगल केले. 11 आणि 12 एकत्र, 13 14 15 16 आणि 17 एकत्र. इथे आपण हे 17 असे मुके खांब करून घेतलेले आहेत. आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. इथे आपला हा 9वा राऊंड पूर्ण झाला. 10व्या राऊंडसाठी एक चेन तयार करायची आणि प्रत्येक चेनवर एक एक असा मुका खांब करून घ्यायचा आहे. 2 3, मी इथे हे 17 मुके खांब करून घेते. इथे मी हा
10वा राऊंड पूर्ण करून घेतला आणि एकूण आपल्याकडे 17 मुकेखांब तयार झालेले आहेत। आणि पहिला जो मुकाखांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं, त्यानंतर एक चेन तयार करायची आणि इथे आपल्याला आता मुकेखांब पुन्हा करायचे आहेत। 1 2 3 4 5 5 सिंगल मुकेखांब केले, 6 आणि 7वा एकत्र, 8 सिंगल, 9 10 11 12 13 आणि 14 एकत्र, 15 16 17 18 19 आणि 20 एकत्र। इथे आपण 3 मुकेखांब प्रत्येक ओळीला आपण वाढून घेत आहोत। इथे आपला हा 11वा राऊंड पूर्ण झाला। एकूण आपल्याकडे 20 असे मुकेखांब आहेत। त्यानंतर एक चेन तयार करायची आणि प्रत्येक चेनवर आपल्याला इथे एक एक असा मुकाखांब करून घ्यायचा आहे। तर इथे 12व्या राऊंडला आपण 20 मुकेखांब करून घेणार आहोत, प्रत्येक चेनवर एक एक मुकाखांब। इथे मी हा 12वा राऊंड पूर्ण करून घेतला। एकूण आपले इथे 20 मुकेखांब आहेत। त्यानंतर 13व्या राऊंडसाठी एक चेन तयार करायची आणि इथे आपल्याला तिथेच एक मुकाखांब करून घ्यायचा आहे। सिंगल 1 सिंगल 2 तिसऱ्या ठिकाणी सिंगल 3 4 5 6 6 आपण इथे सिंगल सिंगल असे मुकेखांब करून घेतलेले आहेत, एक एक असे। आणि 7वा आणि 8वा एकत्र, त्यानंतर 9 सिंगल, 10 11 12 13 14 6 सिंगल केले आणि 15 आणि 16 एकत्र, 17 18 19 20 21 22 आणि 23 आपण एकत्र करणार आहोत। इथे सुद्धा आपण 3 मुकेखांब असे वाढून घेतले। त्यानंतर पहिली जी चेन आहे तिथे आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊयात। इथे आपले हे 13 राऊंड पूर्ण झालेले आहेत। त्यानंतर एक चेन तयार करायची आणि इथे आपल्याला प्रत्येक चेनवर एक एक असा मुकाखांब करून घ्यायचा आहे। 14व्या राऊंडला आपल्याला प्रत्येक चेनवर एक एक मुकाखांब, म्हणजे इथे आपले 23 मुकेखांब तयार होतील। इथे मी हे प्रत्येक चेनवर एक एक असा मुकाखांब करून घेतला आणि आपला इथे 23 मुकेखांब तयार झालेले आहेत। 14वा राऊंड आपला पूर्ण झाला। त्यानंतर 15व्या राऊंडसाठी एक चेन तयार करायची, 1 2 3 4 5 6 7 मुकेखांब आपण प्रत्येक ठिकाणी एक एक असा मुकाखांब करून घेतला। 8वा आणि 9वा एकत्र करायचा, 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18 एकत्र, 19 20 21 22 23 24
25 आणि 26 एकत्र. इथे आपला हा 15वा राऊंड पूर्ण झालेला आहे. असं दिसेल. इथे आपले हे 15व्या राऊंडला 26 असे मुके खांब तयार झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला प्रत्येक चेनवर इथे आपल्याला आता एक एक मुका खांब असा करून घ्यायचा आहे. तर इथे आपले 26 मुके खांब तयार आहेत. तर आपल्याला हा 16वा राऊंड 16, 17, 18, 19, 20 असे हे 5 किंवा 6 राऊंड मी इथे तयार करून घेते. प्रत्येक चेनवर इथे आपल्याला एक एक असे मुके खांब करायचे आहेत. तर मी इथे काही राऊंड तयार करून घेते मुक्या खांबांचे आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते. इथे मी हे 21 राऊंड पूर्ण करून घेतले. इथे आपण 26 खांबांचे 6 राऊंड तयार केले. सुरुवातीला आपण हे 15 राऊंड केलेले होते. त्यानंतर मी इथे 6 राऊंड पूर्ण करून घेतलेले आहेत. म्हणजे एकूण आपले 21 राऊंड पूर्ण झालेले आहेत. आता 22वा राऊंड सुरू करत आहोत. 6 राऊंड आपण इथे फक्त मुक्या खांबावर मुका खांब असा करून घेतलेला आहे. त्यानंतर 22व्या राऊंडसाठी एक चेन तयार करायची आणि तिथेच एक मुका खांब तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढच्या चेनवर आपल्याला इथे एक आणि पुन्हा तिथेच एक मुका खांब करून घ्यायचा. एकत्र 2 मुके खांब. पुढच्या चेनवर एकत्र 2 मुके खांब. तिसऱ्या चेनवर सुद्धा एकत्र 2 मुके खांब. चौथ्या चेनवर सुद्धा एकत्र 2 मुके खांब. सुरुवातीला आपण एक चेन तयार केली आणि एक मुका खांब केला आणि 4 ठिकाणी आपण इथे 2-2 असे मुके खांब म्हणजे एकूण 8 मुके खांब 8 खांब असे तयार केलेले आहेत. आणि त्यानंतर पुढच्या चेनवर इथे आपल्याला एक मुका खांब करायचा आहे. त्यानंतर पुन्हा पुढच्या चेनवर आपल्याला 4 वेळा असे एकत्र म्हणजे 2-2 असे मुके खांब 4 वेळा करून घ्यायचे आहेत. एकाच चेनमध्ये 2 खांब तयार करायचे आहेत. 2 वेळा केलं हे 3, 4 वेळा आपण हे खांब तयार केले म्हणजे एकूण 8 खांब आपण तयार केलेले आहेत. आणि पुन्हा एक मुका खांब. तर आपल्याला इथे अशा 5 पाकळ्या तयार करायच्या आहेत. मुका खांब 4 ठिकाणी आपण 2-2 असे मुके खांब आणि आणखी 3 पाकळ्या मी इथे तयार करून घेते. इथे मी या 5ही पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे. आणि शेवटी पहिला जो आपण मुका खांब केला होता तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा इथे एक चेन तयार करायची आणि खालच्या बाजूने म्हणजे जो आपला मुका खांब आहे तिथे आपल्याला असा आडवा मुका खांब तयार करायचा आहे. त्यानंतर आता इथे आपण 8 खांब केलेले आहेत. तर प्रत्येक खांबावर आपल्याला इथे एक एक असा खांब तयार करून घ्यायचा आहे. 1, 2, इथे आपला हा 23वा राऊंड सुरू आहे. 3, 4, 5, 6, 7 आणि हा 8 आपण इथे हे खांबावर खांब तयार करून घेतले. आणि हा जो मुका खांब आहे तिथे आपल्याला असा आडवा मुका खांब तयार करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि पुन्हा आपल्याला इथे खांबावर खांब. इथे आता मी प्रत्येक खांबावर खांब तयार करून घेते. ही एक पाकळी मी तयार करून दाखवली. बाकी 4 पाकळ्या मी तयार करून घेते. मुक्या खांबावर मुका खांब आणि प्रत्येक खांबावर आपण इथे एक एक खांबाचा हा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत. इथे मी हा 23वा राऊंडसुद्धा पूर्ण करून घेतला. आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं
एक चेन तयार करायची आणि पुन्हा आधी जसा आपण आडवा असा मुकाखांब केला होता तशाच पद्धतीने इथे मुकाखांब करून घ्यायचा. आता यानंतरचा आपला हा शेवटचा राऊंड आहे. इथे आपल्याला आता 24वा राऊंड आहे हा. तर इथे आपल्याला खांबावर खांब करायचा आहे एक आणि पुन्हा तिथेच आणखी एक खांब, 2 खांब एकत्र. त्यानंतर पुन्हा पुढच्या खांबावर एकत्र 2 खांब, तिसऱ्या खांबावर सुद्धा एकत्र 2 खांब, म्हणजे 6 खांब तयार केले. आणि त्यानंतर चौथ्या ठिकाणी आपल्याला इथे एक खांब करायचा, 1 2 3 चेन तयार करायच्या आणि हा जो खांब तयार केला होता इथे असे 2 लूप दिसतात, तिथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. इथे आपण एक खांब 3 चेन आणि एक स्लिप स्टिच असं करून घेतलं, म्हणजे पिको तयार केला. आणि त्यानंतर इथे आपल्याला पुन्हा तिथेच एक खांब तयार करायचा आहे. हे मध्यभागाचा हा पाकळीचा तयार होईल. त्यानंतर पुन्हा 3 ठिकाणी आपण एकत्र 2-2 असे खांब तयार करून घेणार आहोत. एक वेळात केलं आपण. या अगोदरच्या राऊंडला आपल्याकडे 1 2 इथे आपण एक मुकाखांब 3 ठिकाणी आपण इथे 2-2 असे खांब तयार केले आणि चौथ्या ठिकाणी इथे आपण एक खांब तयार केला, 3 चेन केला, स्लिप स्टिच केलं आणि पुन्हा तिथेच एक खांब तयार केला. पुन्हा 3 ठिकाणी आपण इथे 3 ठिकाणी 2-2 असे खांब तयार केले. एक चेन आपण सोडून देणार आहोत आणि 8 खांब होते आणि एक आपण इथे मुकाखांब करून घ्यायचा आहे. आणि पुन्हा इथे 3 चेनवर आपण किंवा खांबांवर 3-3 असे खांब तयार करून घेणार आहोत. 1 हे 2 दुसऱ्या चेनवर, तिसऱ्या चेनवर इथे आणि चौथ्या 3 ठिकाणी 2-2 असे खांब, चौथ्या ठिकाणी एक खांब, 1 2 3 चेन आणि पिको करायचं आहे, स्लिप स्टिच करायचं फक्त इथे. आणि पुन्हा तिथेच एक खांब आणि 3 ठिकाणी पुन्हा आपल्याला इथे एक असे खांब तयार करून घ्यायचे, 2-2 खांब असे करायचे आहेत 3 ठिकाणी. 1 2 आणि 3. इथे मी या बाजूला एक चेन स्किप केली होती, म्हणून आपल्या इथे एक या बाजूला डाव्या बाजूला करायची गरज नाही. त्यानंतर पुन्हा इथे एक मुकाखांब करायचा आणि पुन्हा अशाच पद्धतीने या 3ही पाकळ्या आपण तयार करून घेणार आहोत. सुंदर असं आपलं हे धोत्र्याचं फूल तयार होईल. मी ही हिरव्या रंगाची लोकर घेतली, आपण देठ बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी मॅजिक रिंग तयार करून घेतली आणि एक चेन तयार करायची, एक चेन आणि सुरुवात आपण जशी 4 मुक्या खांबांनी केली होती, 1 2 3 4 मुके खांब तयार करून घेतले. हा लूप असा ओढून घ्यायचा आणि पहिल्या चेनमध्ये इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचा आहे. पहिला जो मुका खांब आहे तिथे स्लिप स्टिच. हा झाला आपला पहिला राऊंड तयार. दुसऱ्या राऊंडसाठी एक चेन तयार करायची आणि पुन्हा तिथेच एक चेन, एक मुका खांब, 2 पुढच्या चेनवर, तिसऱ्या चेनवर एक मुका खांब आणि चौथ्या चेनवर सुद्धा आपल्याला इथे एक मुका खांब करून घ्यायचा आहे. चार मुके खांब केले
आणि पहिला जो मुका खांब आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हा झाला आपला दुसरा राऊंड पूर्ण. तर इथे आपण एक चेन तयार करू आणि तिथेच एक आणि पुन्हा आणखी एक, म्हणजे एकाच चेनमध्ये आपण 2 मुके खांब तयार करून घेतले. त्यानंतर दुसऱ्या चेनवर एक मुका खांब म्हणजे 3 आणि तिसऱ्या चेनवर 2, 4, 5 आणि शेवटच्या चेनवर आपण इथे म्हणजे एकूण आपले इथे 6 मुके खांब तयार होतील. पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडला आपण 4-4 असे मुके खांब करून घेतले आणि तिसऱ्या राऊंडला आपण इथे पहिल्या चेनमध्ये आपण एकत्र 2 मुके खांब आणि दुसऱ्या चेनवर एक मुका खांब, एकूण 6 मुके खांब असे करून घेतले. त्यानंतर एक चेन तयार करायची आणि इथे आपल्याला आता पुन्हा वाढून घ्यायचं आहे. चौथ्या राऊंडला आपण एक चेन तयार केली, एक मुका खांब आणि आणखी तिथेच एक मुका खांब, म्हणजे हे 2 मुके खांब तयार झाले. त्यानंतर इथे मी एकच केला मुका खांब, एक आणि पुन्हा तिथेच एक. पहिल्या चेनमध्ये एकत्र 2 मुके खांब, दुसऱ्या चेनवर 3, तिसऱ्या चेनवर एक मुका खांब, एकूण 4 मुके खांब झाले. त्यानंतर 5 आणि 6 मुके खांब म्हणजे 5वा आणि 6वा एकत्र. त्यानंतर 7, दोन्ही बाजूचे लूप घ्यायचे, 7 आणि 8. इथे आपला हा चौथा राऊंड पूर्ण झाला. इथे आपल्याकडे एकूण 8 मुके खांब आहेत. स्लिप स्टिच करून घ्यायचं. पहिले 2 राऊंड आपण 4-4 मुक्या खांबांचे केले, तिसरा राऊंड 6 मुक्या खांबांचा, चौथा राऊंड इथे 8 मुक्या खांबांचा तयार केला आणि 5व्या राऊंडसाठी आपण इथे पुन्हा वाढून घेणार आहोत. एक चेन तयार करायची आणि तिथेच एकाच चेनमध्ये आपल्याला एक आणि दुसरा 2 खांब एकत्र केले मुके खांब. त्यानंतर पुढच्या चेनवर इथे एक मुका खांब करून घ्यायचा, 3. त्याच्यानंतर तिसऱ्या चेनवर एक मुका खांब, 4 मुके खांब झाले आपले इथे आणि 5वा आणि 6वा एकत्र करायचा. त्यानंतर 7वा आणि 8वा सिंगल करायचा, 7 सिंगल, 8वा सुद्धा सिंगल मुका खांब, 9 आणि 10वा मुका खांब एकत्र करून घ्यायचा आहे, 9 आणि 10. हा झाला आपला 5वा राऊंड पूर्ण आणि स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं इथे. एकूण आपले हे 5 राऊंड पूर्ण झाले. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5 चेन तयार करायच्या. पहिली चेन स्किप करायची, सोडून द्यायची आणि दुसऱ्या चेनवर एक स्लिप स्टिच करून घ्यायचं, एक स्लिप स्टिच करायचं. त्यानंतर पुढच्या चेनवर एक मुका खांब करायचा, एक चेन सोडून दिली, 2 नंबरच्या चेनवर आपण स्लिप स्टिच केलं, तिसऱ्या चेनवर एक मुका खांब केला. त्यानंतर चौथ्या चेनवर आपण इथे अर्धा खांब करून घेणार आहोत. तिन्ही लूप्स इथून एकत्र बाहेर काढायचे. त्यानंतर 5व्या चेनवर आपण एक खांब तयार करून घेणार आहोत आणि इथे आपल्याला एक चेन सोडायची आणि पुढच्या चेनवर इथे आपल्याला एक स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे, तिसऱ्या चेनवर म्हणजे अशा पद्धतीने. त्यानंतर 1, 2,
तीन चार 5 चेन तयार केल्या. एक चेन सोडून द्यायची आणि दुसऱ्या चेनवर एक स्लिप स्टिच, एक मुका खांब, एक अर्धा खांब आणि एक खांब. त्यानंतर पुन्हा आपल्याला इथे एक चेन सोडायची आहे आणि पुढच्या चेनवर इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचं. त्यानंतर पुन्हा 1 2 3 4 5 चेन, एक स्लिप स्टिच, एक मुका खांब, एक अर्धा खांब आणि एक पूर्ण खांब. एक चेन सोडायची आणि पुढच्या चेनवर इथे एक स्लिप स्टिच करून घ्यायचं. 1 2 3 4 5 चेन. पुन्हा अशाच पद्धतीने मी हे दोन्ही बनवून घेते. इथे मी हे आपले चांदणीच्या आकाराचं हे आपण देठाचा आकार तयार करून घेतला. शेवटी एक चेन स्लिप स्टिच करून घेतलं. पहिला जो आपण मुकाखांब केला होता किंवा 5 चेन केला होता तिथे, आणि एक चेन तयार करून लोकर कट करून घ्यायचे आहे. आणि हा आतल्या बाजूने घेऊन दोन्हीची गाठ मारून लोकर कट करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण देठ बनवलं होतं. जेव्हा आपण फूल बनवलेलं आहे त्यात आपल्याला पराग बनवायचा आहे. तर मी इथे एक अशी बारीक तार घेतलेली आहे. एक तार कशी घ्यायची आहे ह्या फुलाच्या आकाराची, अशी एवढी उंच, म्हणजे फुलापर्यंत आपल्याला इथे इथपर्यंत येईल असं पराग तयार करून घ्यायचा आहे. तर मी ही दुहेरी घेतली, म्हणजे अशा पद्धतीने अशी फोल्ड करून घ्यायची आणि इथपर्यंत आपण खालच्या बाजूने घेणार आहोत. जेव्हा देठ जोडू तेव्हा दाखवते मी. तर हे अशी फुलापर्यंत येईल, इथपर्यंत पाकळ्यांपर्यंत ती अशी दुमडून घ्यायची आहे. आणि याला काय करायचं, आता इथे मी ग्लूगनचा वापर करत आहे. तर इथे थोडंसं असं हे ग्लू लावून घ्यायचा आणि इथे आपल्याला ही पिवळ्या रंगाची लोकर लागणार आहे. अशी थोडी खालच्या बाजूने लावून घ्यायची आणि इथे आपल्याला असा 2-3 वेळा असे राऊंड करायचं आहे. खालच्या बाजूने थोडं आणि वरच्या बाजूने सुद्धा असं 3 वेळा मी एकावर एक असे लावून घेतले. असे 3-4 वेळेला केलं तरीही चालेल. असं आपलं परागसारखा आकार दिसतो. म्हणजे थोडीशी लोकर इथे आपण ठेवणार आहोत. तिथे आपल्याला ग्लूच्या साहाय्याने चिकटवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे आपलं एका बाजूने पराग तयार झालेला आहे. असाच मी आता दुसऱ्या बाजूने सुद्धा इथे अशीच लोकर चिकटवून घेते. मी इथं आता हे दोन्ही बाजूने असले पराग करून घेतलेले आहेत आणि इथे आपण आता हिरव्या रंगाची लोकर जोडून घेणार आहोत. इथे थोडासा असा ग्लू लावून घ्यायचा आणि हिरव्या रंगाची लोकर आपण इथे जोडून घेऊया. म्हणजे आपली ही तार दिसणार नाही. तर मी इथे पूर्ण हे शेला गुंडाळून घेते व्यवस्थित. इथे आपलं हे फूल तयार आहे, देठाचा भागही तयार आहे आणि हे दोन इथे मी हे पराग तयार करून घेतलेले आहेत, एकसारखे असे 2. तर आपल्याला काय करायचं, हे खालच्या बाजूने इथे आपल्याला फक्त असे खालच्या बाजूने टाकायचे आहे. थोडा ग्लू लावून घेऊयात नंतर. तार असल्यामुळे आपल्याला पाहिजे तसे त्याला फोल्ड करता येऊ शकतं. त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, खालच्या बाजूने आपल्याला इथे असा थोडा
तार थोडी मला जास्त वाटली म्हणून मी ते फोल्ड करून घेतली आणि इथे आपल्याला थोडासा याला ग्लू लावून घेऊयात, म्हणजे ती फिट होऊन जाईल आतल्या बाजूने. आतमध्ये असं टाकून फिट्ट करून घ्यायचं आहे. इथे व्यवस्थित चिकटेल असं. आणि खालच्या बाजूने पुन्हा इथे ग्लू लावायचा आहे आपल्याला, थोडा थोडा असं करून. म्हणजे हे आपण जो देठाचा भाग केलेला आहे तो असा मध्ये टाकायचा, व्यवस्थित असं चिकटवून घ्यायचं आहे. आणि हे जे पान आहे ते सुद्धा मी इथे थोडा ग्लू लावते आणि व्यवस्थित असं चिकटवून पूर्ण झाल्यानंतर दाखवते. इथे मी व्यवस्थित असं हे देठ चिकटवून घेतलेलं आहे. आतले परागसुद्धा चिकटवून घेतलेले आहेत. कसं झालं हे फूल मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करू शकतात. मला तरी असं वाटतं मी हे पहिल्यांदा फूल बनवलेलं आहे, धोत्र्याचं फूल. बऱ्याच वेळेला मी यूट्यूबवर सर्च केलं, मला हे असं फूल पॅटर्न मला मिळालेलंच नाही. हे मी स्वतः माझं पॅटर्न तयार केलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून मला कळवा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.